ची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती नमोचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आजपासून हस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, तुम्ही सुरुवातीला न्यूजवर बघितलेल्या सर्व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता किस्त ट्रान्सफर बघू शकता। या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। आणि चॅनलवरती जर नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। बघा, सबस्क्राइब केल्यानंतर रोजचे रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। बघा, नमो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या याद्या आज जाहीर केलेल्या आहेत। यात बरेचसे शेतकरी या याद्या तपासून पाहत आहे, त्यांचे नाव लाभार्थीच्या यादीमध्ये आहे की नाही याबद्दल पूर्णपणे गॅरंटी घेत आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2,000 रुपयाचा हप्ता व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2,000चा हप्ता म्हणजेच एकत्रितपणे 4,000 रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट दिलेलं आहे। बघा, त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बघा, कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे सर्व काही बातमी बघणार आहोत। बघा, यांनी सुद्धा 2,000 रुपयाचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे। असे एकूण 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये या रकमेचे वितरण सुरू झालेले आहे। अनेक शेतकरी बऱ्याच दिवसापासून पैशाची वाट बघत होती, परंतु आता आनंदाचा दिवस आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पैशाची वाट बघत होता, परंतु आता आनंदाचा दिवस उगवलेला आहे म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती ही जी काही रक्कम आहे ती आजपासून हस्तांतरित व्हायला सुरुवातच झालेली आहे। बघा, आज सकाळपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये आलेले आहे का तपासून बघा, तुमचा मेसेज बघा किंवा बँक खाते तपासून बघा, तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। नसतील तर काही महत्त्वाची कामे केलेली आहे का ती पूर्ण बघा, काय आहे ती तपासून बघा। व कारण महत्त्वाचं कारण म्हणजे या शेतकऱ्यांना सगळ्या प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत आहेत। या वेळेस पैशाचं वितरण, निधीचं वितरण 2 टप्प्यामध्ये होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये सकाळी 9 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार। दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 वाजून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निधी जमा होणार। यात कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आहेत व याचा अर्थ असा की एकाच दिवशी 2 टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यात पैसे वाटपास सुरुवात होणार आहे। एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत तथा केंद्र शासनामार्फत करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात की सध्या सगळीकडेच पाणी झालेलं आहे, अतिवृष्टी झालेली आहे, शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे, पीक उद्ध्वस्त झालेलं आहे, गुरंढोरं अक्षरशः पाण्यात वाहून गेलेले आहे, त्यामुळे प्रचंड तोटा झालेला आहे। आता अशा परिस्थितीत सरकार सोडून तुम्हाला जमणार नाही, कोणाला दिलासा देणार आहे। अशा वेळेस बघा, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना या योजनेचा हप्ता जाहीर केलेला आहे। आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या मार्फत 42,000 रुपये सुद्धा अनुदान जमा केले जाणार। बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा जमा केले जाणार आहेत। बघा, जर तुमच्याकडे दुधा जनावरं असतील तर तुम्हाला 35,000 रुपये दुधा जनावरांप्रमाणे जमा केले जाणार असून तुम्हाला यामार्फत मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत झालेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे साधी जनावरं असतील म्हणजे जे बिन दुधावाली, तर त्या जनावरांना 15,000 रुपये प्रति जनावर। बघा, पंचनामे जर पूर्ण झाले असतील तर अशा जनावरांनाही 15,000 रुपये मिळणार आहे। व बैल असतील तर तुमच्या बैलांना 55,000 रुपये जोडी। बघा, 2 बैल वाहून गेले असतील तर 55,000 रुपये तुम्हाला एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून तुम्हाला राज्य शासनामार्फत मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्यासाठी मोठा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, नमोचा हप्ता, बघा पीएम किसान 21वा हप्ता व नमो
8वा हप्ता आजच जमा. बघा शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 21वा हप्ता आजपासून विस्तारित व्हायला सुरुवात झालेला आहे बघा. आणि नमोचा 8वा हप्ता सुद्धा आजपासून विस्तारित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पात्र लाभार्थी जर तुम्ही असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत झालेला आहे बघा. शेतकरी मित्रांनो, नमोचा 8वा हप्ता आजपासून सुद्धा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे व PMचा 21वा हप्ता या 9 जिल्ह्यांमध्ये बघा. सुरुवातीला 9 ते दुपारी 1 पर्यंत बघा, 9 ते 1 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे बघा. 4,000 रुपये एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत झालेला आहे बघा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत, अन्यथा पैसे पडणार नाहीत बघा. तुम्ही या बघा, तुम्ही EKYC बघा, EKYC केलेली आहे का हे चेक करणे बघा. अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही चेक केलेले असेल तर तुम्हाला पैसे पडायला काहीच अडचण येणार नाही. व तुम्ही फार्मर ID बघा, फार्मर ID बघा. फार्मर ID जर असेल तर तुम्हाला पैसे जमा व्हायला अजिबात अडचण येणार नाही. जर तुमची फार्मर ID नसेल तर तुम्हाला एकंदरीतपणे ही रक्कम जमा व्हायला अडचण येणार आहे. अन्यथा जर तुमचं फार्मर ID असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा व्हायला काहीच अडचण येणार नाही बघा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत, अन्यथा पैसे पडणार नाहीत बघा. त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा. 21वा हप्ता बहुतांश राज्यांमध्ये बघा, 4 ते 5 राज्यांमध्ये वितरित झालेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी जर असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे या योजनेचे बघा 4,000 रुपये जमा केले जाणार असून तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत झालेला आहे बघा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत झालेला आहे. म्हणजेच की पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत, अन्यथा पैसे पडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायचा आहे व तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे का तीही नक्की सांगा आणि तुमचा तालुकाही नक्की सांगा. तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा झालेली आहे का तीही नक्की कळवा बघा. त्याचप्रमाणे PMचा 21वा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा झालेला आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण की शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी पूरग्रस्त शेतकरी आहेत बघा, पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मोठा दिलासा बघा, मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे बघा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही काळजी करायची नाही, कारण की राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही चिंताच करू नका म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे. म्हणजेच की पात्र लाभार्थी जर असाल तर तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न हा शासनामार्फत करण्यात आलेला आहे बघा.
पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बँक खाते चेक करा. बँक खाते चेक करायला विसरू नका, कारण की एकंदरीतपणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा झालेली असेल. जर झाली नसेल तर संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत, बघा उद्या सकाळपर्यंत ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला दिलासा मिळालेला आहे. बघा दिलासा मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आर्थिक दिलासा मिळालेला आहे का नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्हाला आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन तुम्हाला मोठं खुशखबरी दिलेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे. व कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित होणार आहे ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमचा जिल्हा कॉमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन भेटत राहूच अशाच नवीन सोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.